उत्तरामध्ये मंत्री महोदयांना मला वाटतं की चुकीची ब्रीफिंग आलेली आहे. अध्यक्ष महोदय, क्लासिक केस आहे करप्शनची, क्लासिक म्हणजे युनिक केस आहे. बिल्डिंग तयार झाली, आपण सांगितलं, लोक अजून राहायला नाही गेले आणि राहण्याच्या आधी 70% त्यामध्ये सीपेज आलेलं, म्हणजे प्लास्टर पडत आहेत, अजून राहायला नाही गेले. तिकडे लिफ्ट कोलॅप्स झालेली आहे. दुसरा होता त्याला आणून त्याच्याकडून एक्सक्लेशन करून त्याच्याकडून पण कामं करून घेतलेली आहे. अशी परिस्थिती आहे. हे रिपोर्ट कोणाचा VGITचा आहे, म्हणजे एका प्रायव्हेट यांचं नाही. अशी परिस्थितीमध्ये तुम्ही त्या टेनंटला सांगता की तुम्ही जाऊन तिकडे राहा. अहो, याची तर सविस्तर SITची इन्क्वायरी झाली पाहिजे की बिल्डिंग तयार झाली, त्याच्यात लोक राहायला नाही गेली, लिफ्ट पडत आहे, भाड्यात फुटत आहेत आणि प्लास्टर्स पडत आहेत, या संदर्भात निर्णय होत नाही व्यवस्थित. आणि दुसरा म्हणजे जेव्हा 2021 मध्ये हे निर्णय झालेला होता की AAAचा अग्रीमेंट करूया, त्यामध्ये म्हाडा आणि बिल्डर आणि यांचा करार करा, ते का करत नाही तुम्ही? त्यांची मागणीच तेच आहे की सविस्तर कमीत कमी ते अग्रीमेंट तुम्ही करून घ्या. तुम्ही त्यांची मागणी मान्य करत नाही, तुम्ही त्यांचं ऐकत नाही आणि तुम्ही त्यांना फोर्सफुली रूममध्ये यायला सांगतात. ज्या बिल्डिंग तयार होऊन लिफ्ट पडत आहेत, सगळे कोलॅप्स होत आहेत, त्या बिल्डिंग तुम्ही म्हणजे एक परिस्थितीमधून निघाले आणि दुसरी परिस्थितीमध्ये जावं. अशी परिस्थिती असताना मला वाटत नाही योग्य उत्तर आहे. म्हणून सविस्तर आपण या सगळ्या कामामध्ये आपण SIT इन्क्वायरी लावणार का एक, आणि AAAचा जे हमी आपण कोर्टात दिला होता ते त्यांच्याबरोबर बसून करून घेणार का? सन्माननीय अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये प्रकल्प पूर्ण करताना VGTIनं ज्या काही सूचना केल्या होत्या, क्वालिटीच्या बाबतीत असतील, सगळ्याच्या बाबतीत असतील, त्यानुसार 270 कोटी रुपयाची अतिरिक्त कामं आपण सन्माननीय अध्यक्ष महाराज या ठिकाणी केलेली आहेत. आणि त्या कामांसाठी जी सिव्हिल वर्क आहे त्याच्यासाठी 5 वर्षाची डिफॉल्ट लायबिलिटी आहे आणि जे लिकेजेस वगैरे असली कामं आहेत त्याच्यासाठी 10 वर्षाची डिफॉल्ट लायबिलिटी त्या ॲग्रीमेंटमध्ये सन्माननीय अध्यक्ष महाराज आपण केलेली आहे. त्यामुळं या प्रकल्पात तरीसुद्धा सन्माननीय सदस्य असलम शेख साहेब जी सांगतायत ती वस्तुस्थिती ग्राह्य मानून पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकल्पाची या ठिकाणी तपासणी केली जाईल. जिथं काही त्रुटी आढळून आल्या असतील त्या त्रुटी पूर्तता केल्या जातील. याला OC सुद्धा सन्माननीय अध्यक्ष महाराज प्राप्त झालेलं आहे. किरकोळ काही दुरुस्ती असतील तर त्या सुद्धा करण्याची म्हाडाची आजही तयारी आहे. परंतु नाही सन्माननीय अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये चौकशी आम्ही मी म्हणलं ना की सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी सांगितलेली माहिती ग्राह्य धरून या प्रकल्पाची तपासणी केली जाईल. तपासणीमध्ये काही गोष्टी अपुऱ्या असतील त्या पूर्ण केल्या जातील आणि तरी पण या ठिकाणी म्हाडाचे पोझिशन देण्यासाठी आजही तयार आहे. ठीक आहे, बात झालं. नाही बसा बसा. हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर। आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी TV न्यूज़। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज़ एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं, और हमारे चैनल के साथ कई 100 पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं। हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियां होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं, हम चलाएंगे हमारे चैनल पर। और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे।